नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप घोले. आज दिग्रजवाडी भागामध्ये चंद्रहासी देवकर यांच्या प्लॉटमध्ये ऊस तोडणी चालू आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं की योग्य व्यवस्थापन असेल प्लॉटमध्ये, ऊसाच्या शेतीमध्ये, तर तुम्ही एकरी 80-90 टन नव्हे तर एकरी 110-120 टनापर्यंत चांगल्या प्रकारे मजल मारू शकतात. ह्या शेतकऱ्यांनी म्हणजे पहिल्यापासून आपण ज्याला म्हणतो की बाबा सरीतलं अंतर असेल, कांडीतलं अंतर असेल, किंवा नंतरच्या ड्रिंचिंग असतील, फवारण्या असतील, रोगकीड व्यवस्थापन असेल, त्यानंतर बाळ भरणे असेल, पक्के भरणे असेल, विद्राव्य खते असतील, त्यानंतर जीवाणू खते असतील, यांचा संदीप प्याज बायो ऑर्गॅनिकच्या माध्यमातून त्यांना केलेलं सगळं ट्रीटमेंट त्यांनी सगळ्या पूर्ण केल्या. तर आज आपण बघू शकता की अशा प्रकारचा हा ऊस शेतामध्ये तोडणी चालू आहे. एकरी ॲव्हरेज यांचं मला वाटतं 120 टना पण गेला आता ना, 113 गेलेले आता गेले. आता ह्याच्यामध्ये म्हणजे ऊस तोडणी कामगार सांगतात की ह्याच्यामध्ये 10 ते 15 टन पहिल्या तोडणीपेक्षा ह्याच्यामध्ये जास्त निघू शकतो. याचा अर्थ 120 ते 125 टनापर्यंत शेतकरी चांगल्या प्रकारे आपल्या भागामध्ये हे मजल मारू शकतो. तुम्हाला दाखवतो, तुम्ही कांड्या दाखवा मोजून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 म्हणजे जवळजवळ आसपास 47 ते 48 कांडीच्या आसपास ऊस आहे. म्हणजे ऊस तोडणी कामगारांचं असं म्हणणं आहे की आतमध्ये गेल्यावरती अजूनही जवळजवळ 52 ते 55 कांड्यापर्यंत हा ऊस आहे. शेतकरी बांधवांना सांगण्याचं तात्पर्य एवढंच की चांगल्या प्रकारे ऊसाची शेती केली तर तुम्ही 100, 110, 120 टनापर्यंत सहज जाऊ शकता. आजकाल काय झालं की महाराष्ट्राचा विचार जर केला आपण तर सरासरी 25 ते 30 टनापर्यंत एकरी उत्पादन शेतकऱ्याला निघत आहे. विचार करा, जर आपल्याला 30, 40, 50 टन ऊस निघाला आणि आपला प्रोडक्शन कॉस्ट, ज्याला आपण उत्पादन खर्च म्हणतो, तो आजकाल शेतकऱ्यांचा होतो तर 80 ते 90 हजार रुपये एकरी खर्च. जर आपण बाजाराभावाची तुलना केली आणि उत्पादन जर आपला विचार केला तर आपल्याला ऊसाची शेती ही तोट्यात जाताना दिसत आहे. म्हणजे अशा शेतकऱ्यांचा तुम्ही जर आदर्श ठेवला तर चांगल्या प्रकारे ऊसातनं तुम्ही उत्पादन हे घेऊ शकता. धन्यवाद.